गुड मॉर्निंग. आजचा दुसरा दिवस. तर भाई निसर्गरम्य वातावरण कोकण डे 2. आजचा दुसरा दिवस कोकणातला. तर भाई व्लॉगला चालू केला. आता चाललाय आम्ही एका पॉइंटवर. त्या पॉइंटला कशिले बीच म्हणून ओळखतात, पण मॅपवर चेक केलं तर देवघाली बीच असं नाव आहे. तर चला जाऊया त्या पॉइंटवर. तर भाई पॉइंटवर पोहोचलो. पोरांना 2-2 दृश्य बघायला भेटलं. निसर्गरम्य वातावरण कोकण आणि लग्नाच्या अगोदरचे चोचले वेडिंग शूट. तर भाई काय बोलतं बघा, पोरं ऐकत नाही. बघू शकता इकडे लग्नाच्या अगोदर काय वेडिंग शूट काय असतं ते चालू आहे इकडे. ते चोचले ते आम्हाला पण करायला लागणार आहेत. चोचले पुढच्या वर्षी. कसा लाजून गेला बघला. 2027 ला पहिरा बघायचा आहे. उजव्या साईडून डावी गांधी आहे. इंदोरचा 500 आहे. 2027 ला जोर. शिंगावर माती घेऊन गेलो आम्ही देवघाली बीच बघायला. तिथे गेलो, फोटो काढले, व्हिडिओ काढले, नाचलो, खेळलो, उड्या मारल्या. वरती येताना कारलेगाडाची आठवण आली. कोकम सरबत पिला. नाश्त्याच्या पॉइंटवर येतोपर्यंत येता आंब चोरलो, पण नाही ना, भोगतीतच भोगायला लागला. मग पोहे खाले. मग गणपती मंदिरात गेलो. सिद्धिविनायक गणपती मंदिर. तर बाप्पाचं दर्शन घेतलं. खाली पिंड्या होत्या. त्या पिंड्याचं दर्शन घ्यायला खाली गेलो तर बारीक बारीक मले मासं होतं. भाई ते पायांना चाव होतं. आवरं भारी वाटत होतं ना. मग भाई त्याच्यानंतर पाण्यानं पाय फक्त शांत बुडून ठेवलं. मासं आवरत चावत होतं ना पायाला. भाई एवढी भारी फिलिंग होती ना, एक नंबर. उगाच राजसाहेब ठाकरे बोलत नाही आणि उगाच माझ्याकडे शब्द नाही. शब्द कोकण आहे ना, स्वर्ग आहे, स्वर्ग. अरे मी तुम्हाला सांगतो, हा कोकण आहे ना आपला, एक कोकण हा फक्त टुरिझम या एका विषयामध्ये राज्याला पोहोचू शकतो, आपल्या महाराष्ट्र राज्याला. मग त्यानंतर कुंकेश्वर मंदिरात गेलो. यावेळी शॉर्ट्स घेतले म्हणून लुंग्या घालून यांना दर्शन घ्यायला लावलं. मग मालवण तारकर्ली मध्ये गेलो. सुंदर जागेवर सुंदर रूम बुक करून मासं घ्यायला गेलो. माकल्या, पापलेट, कोलब्या, सुरमई. तर भैया सगळा मालवण बीचच्या बाजूला भेट होता. तिथला घेतला. रूमवर आलो. येतोपर्यंत रांधताना तोपर्यंत नाचलो, जेवलो. त्यानंतर बीचवर गेलो. हा होता दुसरा दिवस. तिसरा दिवस बघायचा असेल तर फॉलो, सबस्क्राईब करा. आणि तिसरा दिवस जाम भारी आहे. तन्मा मात्र व्लॉग्स युट्यूबला जाऊन सर्च करा. बाय बाय, टाटा, आय लव्ह यू.